आज मुंबई महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा लगबग पाहण्यात आली. नवनिर्वाचित नगरसेवकांची लगबग. आज जवळपास मला वाटतं 4-5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये अशी नगरसेवकांची लगबग दिसून आली. पहिला दिवस, पण वातावरणामध्ये नैराश्य, प्रचंड नैराश्य, कमालीचं नैराश्य. याचं कारण सुद्धा तसंच. कुठेही आजचा दिवस साजरा केला गेला नाही. मुंबईभर कुठेही आजचा दिवस साजरा केला जाणार नाही. याचं कारण गेल्या 30 वर्षांपासून मराठी माणसाच्या अस्तित्वाचं, स्वाभिमानाचं, मान सन्मानाचं प्रतीक असलेला भगवा उतरवला जात होता आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कमळ फडकवलं जात होतं. पुढच्या 5 वर्षांसाठी कोण साजरा करणार? मला खरं तर साधा प्रश्न विचारायचा आहे. ज्यावेळेस हा कमळ फडकवला जात होता, एकनाथ शिंदेच्या आणि त्यांच्या गटाच्या त्या नगरसेवकांना हा प्रश्न विचारायचा आहे, काय मनामध्ये भावना आहेत तुमच्या? बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनेचा भगवा उतरवलं जाणं आणि त्या ठिकाणी कमळ फडकवलं जाणं, काय चांगल्या भावना तुमच्या मनामध्ये? तर अजूनही मनामध्ये काही भावना आहेत की भावना मेल्या आहेत की भावना शून्य झालेल्या आहेत? साधा प्रश्न आहे. आज पहिल्या दिवशी भारतीय जनता पक्षाने घाणेरडी खेळी केली. म्हणजे यांच्या महापौरपदासाठी, यांच्या उपमहापौरपदासाठी कुठलाही तिथे कॉम्पिटिटर नसताना बिनविरोध निवडणूक झाली. महापौर आणि उपमहापौर बिनविरोध निवडून आले, तरी सुद्धा आज सभागृहामध्ये गोंधळ घालण्यात आला. आणि गोंधळ काय घोषणा देऊन घालण्यात आला? मोदी 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 मोदी. मला नवल वाटलं, समोरून इतक्या घाणेरड्या प्रतिक्रिया आल्या. मी त्या खरं तर इथे बोलू शकत नाही, पण शिवसेनेचे नगरसेवक ते तुम्हाला सोडतायत का? तुम्ही त्यांना मला खरं तर आजच्या या व्हिडिओतून सुरुवातीला सांगायचं आहे, पुढची 5 वर्ष तुम्हाला कसा असा नोकवर ठेवणार, त्या सुईच्या त्या टोकावर कसे ठेवतायत ना, तुम्हाला हलताच येणार नाही. सुईच्या टोकावर ठेवल्यानंतर तुम्ही काय वळवळ करणार? हे ठाकरेंचे, म्हणजे ठाकरेंचा एक नगरसेवक जरी असेल ना, तरी तो वाघासारखा आहे. इथे 65 शिवसेनेचे, 7 ते 8 मनसेचे, इतर पक्ष सर्वांचे मिळून तुमच्या आमच्यामध्ये फक्त 4-5 नगरसेवकांचा फरक आहे. फक्त 4-5 नगरसेवकांचा. हे लक्षात घ्या. एवढे नगरसेवक तुम्हाला तिथे मोकळं रान कधीच मुंबई तुम्हाला टच करून देणार नाहीत ते. आणि मुंबईचे शिवसेनेचे नगरसेवक, एक नगरसेवक आमदारकीच्या लेवलचा आहे. आता मला त्या सगळ्यामध्ये मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेलच. मला प्रवीणताई मोरजकर, आपल्या कुर्ल्याच्या प्रवीणताई मोरजकर सुद्धा मला पुढे दिसत होत्या. आमदारकीला मंगेश कुडाळकरांना घाम फोडला होता. 4-4.5 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. खरा मी समजू शकतो, मी त्यांच्या प्रचारामध्ये मी स्वतः होतो, मला माहिती आहे तिकडची परिस्थिती कशी. पण मंगेश कुडाळकरांना 2-3 टर्मच्या ह्या आमदाराला घाम फोडणाऱ्या ह्या प्रवीणताई मोरजकर तिथे नगरसेवक म्हणून गेलेले आहेत. किंवा अशाच प्रकारच्या आता आपल्या पेडणेकरताई, आता ह्या पेडणेकरताईंनी आज तर मला वाटतं त्या नवनाथ बंदला पहिल्याच दिवशी प्रसाद दिलाय म्हणे, जरा बाजूला गेला डायरेक्ट. ह्या शिवसेनेच्या ह्या रणरागिणी आहेत. शिवसेनेची ही जी महिला आघाडी आहे ना, ही कणा आहे शिवसेनेचा. शिवसेनेची महिला आघाडी असेल, शिवसेनेची ज्येष्ठ शिवसैनिकांची फळी असेल, युवा सेना असेल, ही सगळी कणा आहेत शिवसेनेचा. आणि विशेषतः महिला आघाडी. नादी लागलात ना त्यांच्या. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तोडीस तोड कार्य करण्याची कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यात आजपर्यंत ती धमक माझ्या पाहण्यात आलेली नाही. महिला आघाडी. आणि ह्या एवढ्या 65 पैकी जवळपास मला वाटतं 50% आता त्या आरक्षणामुळे सगळ्याच 50%, पण शिवसेनेकडे अशाही महिला नगरसेवक कायम असायच्या. इतक्या डॅशिंग नगरसेविका शिवसेनेच्या तिथे बसलेल्या असताना ह्यांना काय वाटतं? ह्यांना सगळं मोकळं रान तिथे मिळेल. मला आजपर्यंत नवल वाटतं. मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये मला स्वतः देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये दिसतात, तिथल्या महापालिकेच्या सभागृहामध्ये. जरा पहा.
आजवर माझ्या पाहण्यामध्ये कुठल्याही म्हणजे मी त्यांची नावं लिहून घेतली कोण कोण होतं. देवेंद्र फडणवीस, मनोज कोटक, मंगल प्रभात लोढा. म्हणजे मला समजलं नाही या माणसांना नेण्यामागचं कारण काय. म्हणजे मंगल प्रभात लोढा, मनोज कोटक, आपण जे म्हणतो ना आपला झेंडा मराठी माणसाचा उतरवला, हे कारण तेच आहे. मंगल प्रभात लोढांना स्वतः त्या महापालिकेच्या सभागृहामध्ये मुंबईचं पालकमंत्रीपद असल्यामुळे मला त्या महापालिकेच्या सभागृहामध्ये एक ऑफिस पाहिजे ही मागणी. आजपर्यंत मंत्र्याने महापालिकेमध्ये जाऊन ऑफिस टाकण्याची मागणी कधी केली होती का? महापालिकेचा मंत्र्याचा संबंध काय? लक्षात, महापालिका ही एक वेगळी बॉडी आहे. तुमचा संबंध मंत्रालयाशी येतो, महापालिकेशी तुमचा संबंध काय? तुम्हाला त्याही वेळेस ते काही प्रसंग आठवत असतील. आता विचार करा, ज्यांच्या नावाने ह्यांनी घोषणा ठोकल्या त्या मोदींच्या विषयी जे पार्लमेंटमध्ये विषय निघतायत, एप्स्टीन फाईलचे असतील, अगदी त्या ट्रेडचे असतील, अमेरिकेसोबतच्या ट्रेडचे, अगदी त्या 0% करार, 0% तो टॅरिफ आहे, 18% टॅरिफ आहे, याविषयी कोणी बोलायचं नाही, फक्त त्यांची नावं इथे घ्यायची. 56 इंचाच्या छातीला आम्ही अमेरिकेसमोर झुकून ते करार करताना पाहिलं, जिथे भारतातल्या सोयाबीनचा भाव दिवसाला 1000 रुपयांनी पडला, क्विंटल मागे 1000 रुपयांनी पडला. 1000 रुपये आमच्या शेतकऱ्याला, ते 1000 रुपये फार महत्वाचे आहेत. क्विंटल मागे 1000 रुपये. सोयाबीनचे भाव उतरताय, ह्या फाईल्सवर कुणी काही बोलायचं नाही, आणि इथे महापालिकेच्या सभागृहामध्ये मोदी करायचं. पुढची 5 वर्ष तुम्हाला महापालिकेमध्ये खूप काही पाहायचं आहे. शिवसेनेची सत्ता उतरली आहे, शिवसेना आता सभागृहात नाहीये, सत्तेमध्ये नाहीये. शिवसेना आजवर म्हणजे मुंबई महापालिकेचं एक सोडलं ना तर शिवसेना कधीही सत्तेत नव्हती. मागचे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधली एक 4-5 वर्ष सोडली तर शिवसेना कधीही सत्तेमध्ये नव्हती. 95चा तो काळ आणि हा आत्ताचा. शिवसेना सत्तेशिवायच जास्त वाढलेली आहे. सत्तेशिवाय आता संघटन बनवणं, संघटनात्मक शिवसेनेला मजबूत करणं, अगदी खेडोपाड्यापर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत, गावागावापर्यंत, तालुक्यांपर्यंत शिवसेनेला मजबूत करणं. मुंबईच्या गल्लीबोळांपासून ठाण्याच्या गल्लीबोळांपर्यंत, नाशिकच्या गल्लीबोळांपासून पुण्याच्या गल्लीबोळांपर्यंत, म्हणजे महापालिका क्षेत्रांपासून अगदी वाड्या वस्त्यांपर्यंत, गावकी आणि भावकीपर्यंत संघटनेला मोठं करण्याची आता पुढच्या 3-3.5 वर्षांची आपली जबाबदारी आहे. निवडणुका संपलेल्या आहेत, झेडपीच्या काही बाकी आहेत, पण निवडणुका संपल्यानंतर शिवसेनेला पुन्हा ते गतवैभव प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपल्याला आपल्या पायाला भिंगऱ्या बांधाव्या लागतील, आपल्याला बाहेर पडावं लागेल आणि आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाऊन पक्ष संघटनेला मदत करावी लागेल, तिथल्या कार्यकर्त्यांना बळ भरावं लागेल, त्यांच्या पाठीशी ठामपणे आणि खंबीरपणे उभं राहावं लागेल. तेव्हाच पक्षाला उभारी येईल. असो, पैसा, सत्ता, केंद्रातल्या सत्ता, मशीन, या सगळ्या भागाला एका बाजूला ठेवलं तरी आता आपल्याला या सगळ्या भागाला दुर्लक्ष करून आपल्याला संघटनात्मक पुढे जावंच लागेल. अन्यथा आपण आपली फसवणूक करून घेऊ आणि ही फसवणूक फार मोठी असेल. संघटनेसाठी ही फसवणूक अतिशय धोकादायक असेल, वेळ प्रसंगी संघटनेला संपवणारी असेल. ही फसवणूक आपण आपली करून घेऊ नये. त्यासाठी आता ठीक आहे, आपले निवडून आलेले झेडपीचे असतील, पंचायत समित्यांचे, नगर परिषदांचे, महानगरपालिकांचे अगदी आमदार असतील, खासदार असतील, आपापली कामं करतील. लोकसभेनंतर आपल्या पदरी फक्त पराभवच पडलेला आहे. लोकसभेतही आपले खासदार कमी झालेले आहेत, तिथेही कुठला मोठा विजय नाहीये. आता भविष्यामध्ये पक्ष संघटन कसं करू शकतो, कसं ह्यांच्यावर अंकुश ठेवू शकतो, कसे स्थानिक पातळीवरचे असतील, राज्य पातळीवरचे असतील, जिल्हा पातळीवरचे, तालुका पातळीवरचे विषय आपण घेऊन कसं वातावरण पेटतं ठेवून लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, हे आपल्याला पाहायचंय. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना अजूनही मजबूत आहे, ठाम आहे. मुंबईच्या शिवसैनिकांचा नाद करू नये इतकंच सांगतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम, जय महाराष्ट्र. काळजी घ्या.